कधी विठुरायाच्या मूर्तीकडे निरखून पाहिलं आहे का? कपाळी चंदनाचा टिळा, चेहऱ्यावर स्मित हास्य, कमरेवर 2 हात ठेवून तो भक्तांची वाट पाहत असतो. विठ्ठलाच्या कानात खरंच मासे आहेत का असा प्रश्न अनेकांना पडतो. विठ्ठलाच्या कानात मकर कुंडले आहेत. मकर म्हणजे मासे. आता ही मकर कुंडले विठ्ठलाच्या कानात कशी आली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यामागे एक कथा आहे, तीच आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कानात प्रत्यक्ष मासे नाहीत, तर मकर कुंडल म्हणजेच माशाच्या आकाराची कुंडले आहेत. पण या मागे एक सुंदर आख्यायिका आहे. एक कोळी भक्त दररोज मासेमारीला जाण्याआधी विठ्ठलाचे नामस्मरण करत असे. तो जे काही मिळेल ते प्रेमाने देवाला अर्पण करण्याचे स्वप्न पाहत असे. एकदा तो पंढरपूरला आला आणि भक्तिभावाने पकडलेले मासेच विठ्ठलाला अर्पण करू लागला. पांडुरंग देव असताना त्यांना मासे देणे म्हणजे पाप असं इतर लोक कोळ्याला म्हणू लागले. मात्र त्या कोळ्याची भक्ती पाहून पांडुरंग स्वतः त्याला भेटायला येतात आणि भक्तांना सांगतात की त्याच्याकडे काही नसूनही तो देतो आहे. मला जे काही तुम्ही भक्तिभावाने द्याल ते मी मनापासून स्वीकारेल. तो जे प्रेमाने देतो ते मी स्वीकारतो, कारण माझ्या सृष्टीत प्रत्येक जीव समान आहे. आणि त्या निष्पाप भक्तीचा सन्मान म्हणून विठ्ठलाने माशांना आपल्या कानात स्थान दिले असे मानले जाते. आध्यात्मिक अर्थाने मासा हे पाण्यात राहूनही स्थिर राहण्याचे प्रतीक मानले जाते. तसंच हे मासे आपल्याला शिकवतात की लोभ, मोह, मत्सर यांसारख्या विकारांमध्ये राहूनही त्यात न अडकता निर्मळ राहणं. यातून एकच संदेश स्पष्ट होतो. भक्तीमध्ये मोठेपणा नाही, वस्तू महत्वाची नाही, तर भावना महत्वाची आहे. कारण विठ्ठलासाठी देणारा भक्त मोठा नाही, तर देण्यातलं निर्मळ प्रेम मोठं असतं.